मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवरती हल्ला केला होता आणि तेव्हापासून इस्रायल वर्सेस हमास, इस्रायल वर्सेस हेजबुल्ला हा संघर्ष चालूच आहे. हमास आणि हेजबुल्ला या दोन्ही संघटनांना इराणचा कायम पाठिंबा राहिलेला आहे. म्हणजे फायनान्शियली सुद्धा आणि अम्युनेशनचा सुद्धा. याच्यामुळं गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि इराण या दोघांच्या मध्ये कोणत्याही क्षणी युद्ध भडकेल अशी परिस्थिती होती आणि आता ही युद्धाची भीती खरी ठरलेली आहे. इस्रायलने 2000 किलोमीटर दूर असणाऱ्या इराणवरती 100 फायटर जेट्सच्या मदतीनं हल्ला करून युद्धाला तोंड फोडलेलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इराणनं इस्रायलवरती हल्ला केलेला होता. या हल्ल्यानंतर इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की इराणनं मोठी चूक केलेली आहे आणि त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. बोलल्याप्रमाणे इस्रायलने इराणवरती हल्ला केलेला आहे. तेहरान आणि कराचच्या 4 शहरांमध्ये 10 पेक्षा जास्त ठिकाणी बॉम्ब वर्षाव त्यांनी केलेला आहे. यात इराणचं मोठं नुकसान झालेलं आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याआधी इस्रायलनं व्हाईट हाऊसला म्हणजे अमेरिकेला या संदर्भातली माहिती दिलेली होती. इस्रायलने या हल्ल्याद्वारे इराण बरोबरचा हिशोब चुकता केलेला आहे. म्हणजेच ही बदल्याची कारवाई आहे. इस्रायलने आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच इराणवरती थेट हल्ला केलेला आहे. आज आपण माहिती घेऊयात या हल्ल्याची. याच्यामुळे तिसरं महायुद्ध होऊ शकतं का याचा अंदाज घेऊयात. यासोबतच दोन्ही देशांचं एकूण बळ किती आहे हे लक्षात घेऊयात आणि भारतावरती या युद्धाचा काय परिणाम होईल याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. इस्रायलने इराणसोबत इराक आणि सिरियावरती सुद्धा हल्ला केलेला आहे. इराणला जाताना वाटेमध्ये इराक लागतो, त्याच्यामुळे पुढील काळात इराककडून कोणत्याही पद्धतीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून इराकची डिफेन्स सिस्टीम इस्रायलनं उद्ध्वस्त केलेली आहे. इराण विरुद्ध इस्रायल या हल्ल्यामध्ये त्यांनी 3 टप्प्यामध्ये हा हल्ला केलेला आहे. आधी त्यांनी इराणची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे त्याला टार्गेट केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मिसाईल आणि ड्रोन त्यांचे ठेवण्याचे जे ठिकाणं आहेत त्याला त्यांनी टार्गेट केलेलं दिसून येते. इस्रायलने इराणवरती जो हल्ला केला ते फायटर जेट्स त्यांनी 25 आणि 30च्या ग्रुपमध्ये वापरल्याचं सांगितलं जातंय आणि जे इतर 10 फायटर जेट शिल्लक राहिले त्यांनी या सर्व ऑपरेशनला कोऑर्डिनेट केलं असं सुद्धा सांगितलं जाते. आता ऑपरेशन डेज ऑफ रिपंटन्स असं या एकूण ऑपरेशनचं नाव होतं. यासोबतच ज्यावेळेस हे ऑपरेशन त्यांनी कंडक्ट केलं त्यावेळेस त्यांनी यूएसच्या डिफेन्स सिस्टीमला सुद्धा हाय अलर्टवरती ठेवलेलं होतं. अल जझीराने या संदर्भातलं जे वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार इराणमधील 10 लष्करी तळांना इस्रायलनं लक्ष केलेलं आहे आणि हा हल्ला फक्त लष्करी तळापुरताच मर्यादित होता. तसंच इतर ठिकाणी हल्ले केलेले नाहीत, हल्ले झालेले नाहीत असा सुद्धा दावा इस्रायलने स्वतःहून केलेला आहे. इराणचं या हल्ल्यामध्ये नेमकं किती नुकसान झालेलं आहे याची माहिती काही अजून समोर आलेली नाही. जवळपास 25 दिवसांनी इराणवरती मोठा हल्ला करून इस्रायलने प्रत्युत्तर दिलेले. इराणच्या अनेक शहरांमध्ये स्फोट झालेले दिसून येतात. दरम्यान या हल्ल्यांचा तेल प्रकल्प आणि एकूण जे न्यूक्लिअर प्रोग्रामवाल्या साइट्स आहेत त्याच्यावरती परिणाम झालेला नाही. केवळ लष्करी तळांनाच लक्ष्य करण्यात आलं होतं असं इराणमधल्या मीडियाने सुद्धा म्हटलेलं आहे. इराणनं 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता आणि त्याचा बदला म्हणून इस्रायलने इराणच्या या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेले तसंच इतर शहरांवरती सुद्धा हल्ला केलेला आहे. यावेळेस हल्ला करण्यासाठी इस्रायलनं 100च्या आसपास फायटर जेट्स वापरलेली आहेत. प्रत्युत्तर हा शब्द वापरण्याचं कारण हे आहे की इराणनं 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरती जवळपास 200 क्षेपणास्त्र डागली होती. याच्यानंतर इराणला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल असं इस्रायलच्या बाजूने सांगण्यात आलं होतं. दरम्यान इस्रायलच्या बाजूने प्रत्युत्तराची ही कारवाई जी झालेली आहे त्याच्या अगोदर बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावरती सुद्धा हल्ला करण्यात आलेला होता. आता त्याचा सुद्धा हा बदला असल्याचं म्हटलं जाते. हल्ला झाल्यानंतर इराणनं त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलेलं आहे. इराणच्या लष्कराने असं सांगितलंय की इस्रायलने इलाम, खुजेस्तान आणि तेहरान या प्रांतातील त्यांच्या लष्करी लक्ष्यांना टार्गेट केलेलं होतं. या हल्ल्यामध्ये जास्त काही नुकसान झालं नाही असा सुद्धा दावा इराणने केलेला आहे. इराणच्या लष्करानुसार त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यांमुळे होणारं नुकसान जे आहे ते कमीत कमी कसं होईल याची खात्री केलेली आहे. या संदर्भात मात्र कोणतेही पुरावे इराणकडून देण्यात आलेले नाहीयेत. इराणमधले क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प आणि इतर ठिकाणांना लक्ष्य केल्याचं इस्रायलने म्हटलेलं आहे.
तसंच इराणमध्ये हल्ला करून त्यांची विमानं सुद्धा जेवढी गेली होती तेवढी पूर्णपणे सुखरूप परतलेली आहेत, हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. इस्रायलच्या विमानांनी इराणमधले जे क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प आहेत त्यांना टार्गेट केलेलं होतं. आता हे क्षेपणास्त्र प्रकल्प तेच आहेत जिथल्या क्षेपणास्त्रांच्या मदतीने या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इस्रायलवरती हल्ला केलेला होता. इराणच्या लष्करानुसार इराण आणि हमास यासोबतच इराण, हेजबोल्ला हे जे आहे हे संघटन दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. ह्यांच्यातली मैत्री जी आहे ती वाढत चाललेली आहे. इराणने कायमच हमास आणि हेजबोल्ला यांसारख्या दहशतवादी संघटनांना मदत केलेली आहे. आता ह्या सर्व दहशतवादी संघटना किंवा इराण, हमास, हेजबोल्ला हे त्रिकूट जे आहे 7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलवरती हल्ला करते. या महिन्याच्या सुरुवातीला तर इराणच्या भूमीवरून इस्रायलवरती थेट हल्ला झाला होता. त्याच्यामुळं आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी इस्रायलने हा हल्ला केलेला आहे, हे प्रत्युत्तर दिलेलं आहे. आता काय खरं काय खोटं, म्हणजे इस्रायलची स्टोरी खरी आहे की इराणची स्टोरी खरी आहे, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर येईलच. 1 ऑक्टोबरला इराणनं इस्रायलवरती हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला इशारा दिला होता. ते म्हणाले होते की इराणने आज आमच्यावरती हल्ला करून फार मोठी चूक केली आहे, त्यांना याची भरपाई करावी लागेल. इराणने आमच्यावरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केलेला आहे. आता आम्ही या हल्ल्याला उत्तर देणार आहोत. आमचा प्लॅनही तयार आहे. आता जागा आणि वेळ आम्ही ठरवू. आता जागा आणि वेळ हे कोण ठरवणार होतं, तर इस्रायल ठरवणार होतं. मधले 25-26 दिवस त्यांनी जाऊ दिले आणि अचानकच त्यांनी इराणवरती हल्ला केलेला आहे. ज्यावेळेस बेंजामिन नेतन्याहू यांनी हा सर्व इशारा दिलेला होता, त्यावेळेस इराणने सुद्धा इशारा दिला होता की जर का इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं तर आम्ही 1000 पटीने अधिकचा हल्ला करू. आता हा हल्ला इराणने त्यावेळेसच दिलेला होता. आता इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराण नेमकं काय प्रत्युत्तर देतोय, 1000 पटीने अधिक हल्ला करतो का, हे बघावं लागेल. जर का तसं काही झालं, हा इशारा जर का आपण खरा मानला, तर याच्यामुळं युद्धाला तोंड फुटू शकतं, युद्धाची व्याप्ती वाढू शकते, अशी परिस्थिती आहे. इस्रायलला जर का गरज पडली तर अमेरिका आणि फ्रान्स यांसारखे देश इस्रायलच्या बाजूने उभे राहतील, हे जवळपास निश्चित आहे. तसंच रशिया आणि चीन हे इराणच्या बाजूने उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ही शक्यता आहे. पण जर का हे असं झालं तर ते तिसरं महायुद्ध असू शकतं, कारण की ह्याच्यामध्ये डिरेक्टली 6 देश हे युद्धामध्ये असतील. त्याच्यामुळे या विषयावरती सामोपचारानं तोडगा काढण्याचे सर्व ते प्रयत्न केले जातील. आता थोडंसं आपण इस्रायल आणि इराण यांच्याविषयी बोलूयात. इराण आणि इस्रायल हे दोन्हीही देश पश्चिम आशियामधील सगळ्यात मोठ्या लष्करी सत्ता आहेत आणि दोघांनाही या संपूर्ण भागावरती स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचंय. मधल्या काळामध्ये इराणमध्ये मसूद पेझेशकियान हे थोडेसे मवाळ नेते अध्यक्षपदी आले होते, पण ते मवाळ जरी असले तरी सुद्धा त्यांच्यामुळे इराणचा इस्रायल बरोबरचा दृष्टिकोन जो आहे तो बिलकुल बदललेला नव्हता. इराण हा 1979 पासून इस्रायलला कायमच त्यांचा शत्रू मानत आलेला आहे. आता इस्रायल एकाच वेळेस म्हणजे किती आघाड्यांवरती लढतोय ते लक्षात घ्या. हमास बरोबर लढतोय, तिकडे हेजबोल्ला बरोबर लढतोय, लेबनॉन बरोबर सुद्धा त्यांचा संघर्ष चालूच आहे, हौती बंडखोर जे आहेत त्यांच्याबरोबर संघर्ष चालूच आहे आणि आता ही इराण बरोबरची आघाडी त्यांनी उघडलेली दिसून येते. हमास आणि हेजबोल्ला यांचा डायरेक्ट फायनान्सर हा इराण आहे आणि एकेकाळी इस्रायल आणि इराण हे दोन्हीही देश जे आहेत हे जवळचे मित्र होते, पण आजच्या दिवशी या दोघांचं एकमेकांसोबत अजिबात जमत नाही. इस्रायल आणि इतर अरब देशांचं सुद्धा जमत नव्हतं, पण जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसं तसं इतर अरब देशांनी इस्रायल बरोबर जुळवून घेतल्याचं सुद्धा दिसून येतं. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांच्या लष्कराची जर का आपण तुलना करायची म्हटलं तर इस्रायलकडे जवळपास 1,70,000 खडं सैन्य आहे, 4,65,000 राखीव सैन्य आहे आणि 35,000 निमलष्करी सैनिक आहेत. त्या तुलनेमध्ये इराणकडे अधिक सैन्य आहे, म्हणजे 6,10,000 खडे सैन्य आहे, 3.5 लाख राखीव सैन्य आणि 2,20,000 निमलष्करी सैनिक आहेत. पण जर का लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर याची जर का तुलना करायची म्हटली तर इस्रायल या ठिकाणी थोडासा वरचढ ठरतो, कारण की इस्रायलकडे 241 फायटर जेट्स आहेत आणि 48 फायटर हेलिकॉप्टर्स आहेत. याच्या उलट इराणकडे 186 फायटर जेट्स आहेत आणि 129 त्यांच्याकडे हेलिकॉप्टर्स आहेत.
1979 पर्यंत चांगले मित्र असलेले हे देश आज एकमेकांचे पक्के वैरी झाल्याचं दिसून येते. म्हणजे 1948 मध्ये ज्यावेळेस इस्रायल विरोधात इतर अरब देशांनी युद्ध पुकारलेलं होतं, त्यावेळेस त्या अरब देशांमध्ये इराण नव्हता. सगळी जी काही गडबड झालेली आहे ती 1979च्या क्रांतीनंतर जी इराणमध्ये झालेली होती. इराणमध्ये क्रांती झाल्यानंतर त्यांचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी यांनी इस्रायलला लिटिल सतान म्हटलेलं होतं आणि युनायटेड स्टेट्सला ग्रेट सतान म्हटलेलं होतं आणि तेव्हापासून या दोन्ही देशांमधला संघर्ष हा कायमच सुरू आहे आणि आता याची परिणती ह्याच्यात झाली की इस्रायलने पहिल्यांदाच इराणवरती थेटपणे हल्ला केलेला आहे. आता या दोघांमधल्या युद्धाचा संघर्षाचा परिणाम काय होईल? भारतापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर भारताचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांबरोबर चांगले संबंध आहेत. पण गेल्या काही काळापासून इस्रायल बरोबरची मैत्री ही अधिक दृढ झालेली आहे. जागतिक पटलावरती जर का बोलायचं म्हटलं तर येणाऱ्या काळामध्ये क्रूड ऑइल जे आहे ते निश्चितपणे महाग होऊ शकतं. शेअर मार्केट तर बघतोय आपण वेगाने कोसळताना दिसतंय. सोनं जे आहे गेल्या काही काळामध्ये महाग जे होत होतं त्याची पार्श्वभूमी ही सर्व होती आणि आता येणाऱ्या काळामध्ये सोनं अजून महाग होऊ शकतं. या दोन्ही देशातील संघर्षाचा भुर्दंड हा संपूर्ण जगाला बसतोय आणि म्हणूनच यांच्यामध्ये मध्यस्थी होणं गरजेचं आहे. या दोन्ही देशांच्या दरम्यान दुबई, अबुधाबी हे मोठं फिनान्शियल सेंटर सुद्धा आहे. इथल्या सुद्धा गोष्टी डिस्टर्ब होऊ शकतात. म्हणूनच निश्चितपणे इथे मध्यस्थी केली जाईल, पण मध्यस्थी करणार कोण हा फार मोठा प्रश्न आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.